श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये वटसावित्री व्रतकथा जाणून घेणार आहोत. वटसावित्री व्रत हे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे. हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला, काही भागात पौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरता, आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी करतात. या व्रतामागील कथा सावित्री आणि सत्यवान यांच्या अद्भुत पतिव्रतेची आहे. प्राचीन काळी मद्र देशात राजा अश्वपती नावाचा धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता. त्याला अनेक वर्ष अपत्य नव्हते. पुत्रप्राप्तीसाठी त्याने देवीची कठोर उपासना केली. देवी प्रसन्न झाली आणि त्याला कन्यारत्न प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. काही काळानंतर राजाला एक सुंदर तेजस्वी कन्या झाली. देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री मोठी झाल्यावर तिच्यासाठी योग्य वर शोधण्यास सुरुवात झाली. परंतु तिच्या तेजामुळे अनेक राजकुमार तिच्यासमोर स्वतःला कमी समजत होते. अखेर राजाने तिलाच वर निवडण्याची परवानगी दिली. देशाटन करताना सावित्रीला वनात राहणारा सत्यप्रिय, शूर आणि सद्गुणी युवक सत्यवान आवडला. तो अंध झालेला आणि राज्य गमावलेला राजा धुमसेन याचा पुत्र होता. सावित्रीने सत्यवानलाच पती म्हणून निवडले. सावित्रीने सत्यवानची निवड केल्यावर दरबारात आलेल्या देवर्षी नारद यांनी भविष्य सांगितले की सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ असला तरी त्याचे आयुष्य फार कमी आहे. विवाहानंतर नेमका 1 वर्षाने त्याचा मृत्यू होईल. राजा अश्वपती चिंतेत पडला. त्याने सावित्रीला दुसरा वर निवडण्यास सांगितले, पण सावित्री म्हणाली, आर्य स्त्री एकदाच पती निवडते. मी सत्यवानलाच पती मानले आहे. आता दुसरा विचार करणार नाही. तिच्या दृढ निश्चयामुळे विवाह संपन्न झाला. विवाहानंतर सावित्री आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. नारदांनी सांगितलेला दिवस जवळ येत असताना ती अधिक चिंतित झाली. सत्यवानच्या मृत्यूची तिथी जवळ आल्यानंतर तिने 3 दिवस कठोर उपवास, जप आणि प्रार्थना केली. निश्चित दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी जंगलात गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. जंगलात काम करत असताना सत्यवानला अचानक डोके दुखू लागले. तो थकून सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. तेवढ्यात मृत्यूचे देव यमराज तिथे प्रकट झाले. त्यांनी सत्यवानचा प्राण घेऊन दक्षिण दिशेला प्रस्थान केले. यमराज सत्यवानचा जीव घेऊन निघाले, पण सावित्री त्यांच्या मागे चालू लागली. यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले. मात्र सावित्री धर्म, कर्तव्य आणि सत्य यावर आधारित विचार सांगत राहिली. तिच्या ज्ञानाने आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने प्रभावित होऊन यमराजांनी तिला एक वर मागण्यास सांगितले. पहिला वर सावित्री म्हणाली, माझे सासरे धुमसेन यांना पुन्हा दृष्टी प्राप्ती हो. यमराजांनी तो वर दिला. दुसरा वर सावित्रीने मागितले, माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळो. यमराजांनी तो वरही दिला. तिसरा वर सावित्री म्हणाली, माझ्या पित्याला 100 पुत्र प्राप्त होत. यमराजांनी हा वरही मंजूर केला. चौथा वर यमराज पुढे निघाले. सावित्री त्यांच्या मागेच राहिली. तिची निष्ठेने प्रसन्न होऊन त्यांनी आणखी वर एक मागण्यास सांगितले. सावित्रीने अत्यंत बुद्धिमत्तेने म्हटले, मला आणि माझे पती सत्यवान यांना 100 पुत्र प्राप्त होत. यमराजांनी तथास्तु म्हटलं. वर दिल्यानंतर यमराजाच्या लक्षात आले की सत्यवान जिवंत नसताना सावित्रीला पुत्र कसे होणार. त्यांनी तिच्या बुद्धिमत्तेची, निष्ठेची आणि पतिव्रतेची प्रशंसा केली. शेवटी यमराजांनी सत्यवानचा प्राण परत दिला आणि त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला. सावित्री परत आली तेव्हा सत्यवान जिवंत झाला होता. पुढे धुमसेन यांना दृष्टी प्राप्त झाली. त्यांचे राज्य परत मिळाले आणि सर्व वरदान फळाला आले. या प्रसंगात सावित्रीने ज्या ठिकाणी सत्यवानच्या प्राणासाठी संघर्ष केला तिथे एक वटवृक्ष म्हणजेच वडाचं झाड साक्षीदार मानलं जातं. वटवृक्ष दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक आहे. म्हणून विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून त्याला धागा गुंडाळतात आणि सावित्रीचे स्मरण करतात. व्रताचा संदेश, पतिव्रतेची शक्ती आणि निष्ठा महान असते.
संकटसमयी धैर्य, बुद्धिमत्ता आणि श्रद्धा याचे महत्त्व आहे. सत्य, धर्म आणि कर्तव्य याचे पालन केल्यास विजय मिळतो. कुटुंबाच्या कल्याणासाठी समर्पण आणि सेवा आवश्यक आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका.